नमस्कार. मी सुषमा सुनील पागार तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत मेथीचे पराठे. मेथी मी साफ करून पाण्याने स्वच्छ धुवून नंतर बारीक चिरून घेतले आहे. आपण घेतलं आहे गव्हाचं पीठ, दही, लसूण आणि मिरची मी खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतली आहे. अर्धा चम्मच मीठ, अर्धा चम्मच हळदी पावडर, अर्धा चम्मच लाल तिखट, गरम मसाला आणि थोडा धना पावडर, जिरा, सफेद तीळ, खसखस आणि तेल. पिठामध्ये जेवढे पदार्थ घालायचे आहेत तेवढे घालून झाले आहे. आपण आता पीठ मळून घेणार आहोत. मळताना पिठामध्ये मी पाणी बिलकुल पण नाही घेणार आहे. मेथीच्या पराठ्यांचा पीठ मळताना मी जास्तीत जास्त मेथी आणि दही घेते आणि त्याच्यामध्येच पीठ मळायचा प्रयत्न करते. पण जर दही आंबट असेल तर थोडाफार पाणी घालते, नाहीतर बिलकुल पण पाणी घालत नाही आणि शक्यतो पीठ त्या दोन गोष्टींमध्येच मळून घेते. पीठ मळून पूर्ण मी घेतलं आहे. आपण वरती थोडा तेल घालून ठेवणार आहोत, त्याच्यामुळे पीठ अजून सॉफ्ट होईल आणि त्याच्यामध्ये जो चिकटपणा असतो तो निघून जाईल. झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटांसाठी ठेवून देऊया. 7 मिनिटं झाली आहेत. पीठ छान सॉफ्ट बनलं आहे. थोडंसं अजून एकदा मळून घेऊया. आता आपण पिठाचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत. छोटे छोटे गोळे करून झाले आहेत. आपण आता लाटून घेणार आहोत. लाटण्यासाठी मी हा सुका पीठ घेतला आहे. मी हे पराठे मीडियम साईजमध्ये लाटून घेत आहे. तुम्ही ह्याच्यापेक्षा छोटेही बनवू शकता किंवा मोठेही बनवू शकता. आपले पराठे लाटून झाले आहेत. आपण आता गॅसवरती शेकवून घेणार आहोत. गॅसवरती मी तवा गरम करायला ठेवला आहे. पराठा शेकवून घेऊया. पराठा अर्धा शेकल्यानंतर आपण त्याच्यावरती घी लावणार आहोत. मी घी लावला आहे. तेलही लावू शकतो किंवा बटर असेल तर बटरही लावू शकतो. छानपैकी पूर्ण राऊंड शेप शेकवून घ्यायचे. आपण जे काही पराठ्याला घी किंवा तेल लावणार आहोत ते पराठ्याच्या दोन्ही साईडला लावणार आहोत आणि अशाच पद्धतीने आपण सर्व पराठे शेकवून घेणार आहोत गॅसवरती.
आणि अशाच पद्धतीने गरमागरम मेथीचे पराठे तयार झाले आहेत बनवून। हे पराठे आपण दहीसोबत किंवा मिरचीचा ठेचा नाहीतर अशीच सुद्धा खाऊ शकतो। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।